Praise the Lord. Praise the Lord. यीशु के संग जीना है, यीशु के संग रहना है। ये जीवन दिया है उसी ने, उसकी ही सेवा करना है। येशू ख्रिस्ताने जी सेवा केली लोकांची आणि त्या ख्रिस्ताद्वारे ख्रिस्त हा काय धर्म स्थापन करण्यासाठी आला होता। त्यांनी समाजाची सेवा केली आणि त्याच्याद्वारे त्याच्या नावाने आपण नेहमीच समाजाची सेवा निस्वार्थीपणाने करत राहावं अशी सगळ्यांना विनंती। आपण सर्व कुठे ना कुठेही आणि कुठलाही आपण सेवा करत असतो। असं नाही की आम्हाला रेकग्निशन मिळालं म्हणून आम्ही समाजाची सेवा करतो। मी पुणे डायसिसचे सन्माननीय बिशप साहेब बिशप शरद गावकर, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर मान्यवर, त्याचप्रमाणे पुणे डायसिसन काउन्सिल, नॅशनल ख्रिश्चन यूथ काउन्सिल यांचे मी आभारी आहे। त्यांनी या अवॉर्ड करता मला माहित नाही हे किती योग्य आहे या किती लायक आहे, त्या महान असणे म्हणजे मदर टेरेसाच्या नावाने ते अवॉर्ड आम्ही स्वीकारतो। म्हणजे आता आमचं बोझं आता जास्तच वाढलंय, कारण की ही फार पायस होतो, ती फार नवल होते आणि आमचं कार्य समाज कार्य हवे आणि खरं पाहिलं तर समाज कार्य जो करतो त्याला कुठलीही रेकग्निशनची गरज नसती। जर खऱ्या अंतकरणाने जर तो समाज कार्य करतो तर त्याला कुठलीही रेकग्निशनची गरज नाही, तो करत राहणार। कोणी त्याला रेकग्नाइज केलं किंवा नाही केलं। बिशप साहेबांनी पण मला जेव्हा फोन केला बोलला बिशप साहेब ते बाबा मी अवॉर्ड तुमचं असं काय कोणी रेकग्नाइज केलं आणि अवॉर्ड दिलं मी ते काय बोलून तिथं कुठे जायचं नाही। आता हल्ली काय 3-4 मिनिटं स्वीकार केले, कारण ते एक भावना आहे आणि समाजासाठी आणि विशेष करून ख्रिश्चन समाजासाठी आमच्या पुढे किंवा माझ्या माध्यमातून कितीही काय आम्ही करू शकतो ते प्रयत्न आम्ही करतो। आता सगळ्यांना माहिती आहे काय मी एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून सुद्धा काम करतो आणि जे ख्रिश्चन प्रॉपर्टीज तो विषय नाही ऐकला तरी मी थोडक्यात माहिती देतो। ही ख्रिश्चन प्रॉपर्टीज जे आहे ते मिशनरीजनी आपल्याला दिलेली आहे। हल्लीच्या लोकांनी आपल्याला कुठलीही प्रॉपर्टीज दिलेली नाहीये, म्हणून एक मिशनरीज लोकांनी जी प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे ते जपणं आपलं काम आहे। पिढी ख्रिश्चनिटी धर्म इकडे संपत नाही, पिढ्या येणार आहे। 2 वर्षापूर्वी जेव्हा मी एका फंक्शन मध्ये गेलो होतो एका चर्चच्या वाढदिवसा निमित्ताने, तर माझे बिशप नंबरचे जेव्हा तिकडे आले होते आणि त्या चर्चला 75 वर्ष झाले होते, एक चांगली गोष्ट त्यांनी सांगितली, चर्च हे कधी वयस्कर होत नाही, त्याचं एज कधी वाढत नाही। कारण की चर्च मध्ये येणारे जे लोक असतात ते नवीन असतात, ते प्रत्येक वेळा नवीन लोक येतात, लेकरं येतात, तरुण येतात। तर हा चर्च नेहमी तरुण असतो। तर चर्चची जी जमीन आहे, चर्चची जी प्रॉपर्टी आहे, आणि बिशप साहेबांना मी विनंती करतो, मला व्यासपीठ मिळालं म्हणून मी एकदम मोकळेपणाने एकदम ओपनहार्टेडली मी विनंती करतो, त्यांनी असं फतवा काढावा तर यापुढे जर बिशप साहेबांनी रिस्पॉन्सिबिलिटीज घेतली तर यापुढे कुठलीही प्रॉपर्टी विकली जाणार नाही किंवा कुठल्याही बाहेरच्या माणसाला दिली जाणार नाही। जे काय विकसित होणार ते फक्त समाजाच्या लोकांसाठी व्हायला पाहिजे आणि समाजाच्या कार्यासाठी आमच्यासारख्या लोकांची गरजच नाही समाजामध्ये, कारण की ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे। समाज चर्च हे कसं चालवावं, धार्मिकते पुढे न्यावं। मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। जर काय जास्त बोललो असेल तर मला क्षमा करा। थँक्यू.